फौजी पिराजीवाडी गावचा शेतकरी असून एकूण 2 एकर शेती पाण्याखाली माझी आहे। सदर शेतीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून ऊस शेतीचं उत्पादन मी घेतोय। ही पहिल्यांदा काही रासायनिक खतांचा वगैरे वापर करून शेती करण्याचा प्रयत्न केला, पण कालांतरानं असं लक्षात आलं की रासायनिक खतापेक्षा जर आपण शेणखत, गोमूत्र वगैरे यासारख्या खताचा जर वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते। त्याचबरोबर सदर शेतीला मी पाटानं पाणी न पाजता ठिबक सिंचनाचा वापर करण्याचं ठरवलं आणि 2 वर्षापूर्वी ठिबक सिंचन मी माझ्या शेतीसाठी सुरू केलं। ठिबक सिंचन अधिक गोमूत्र त्याचबरोबर शेणखत अशासारख्या खतांचा वापर केल्याने अगोदरच्या असणाऱ्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वाढ झाली। सध्याचं उत्पादन जर पाहिलं तर या वर्षीचं गुंठ्याला 1 टनापर्यंतचं उत्पन्न आपल्या डोंगराळ भागामध्ये आणि अशा मुरमाड जमिनीमध्ये उत्पादन मिळालं। त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्या डोंगराळ भागातील अगदी कमी प्रतीच्या शेतीमध्ये सुद्धा रासायनिक खतांच्या वापराऐवजी शेणखताचा, गोमूत्राचा, अधिक इतर आयुर्वेदिक अशा काही औषधांचा जर वापर केला, खतांचा वापर केला तर निश्चितपणे उत्पादन अधिक प्रमाणात निघतं। त्याचबरोबर ठिबक सिंचन योजनेमुळं ऊस पिकाबरोबरच आपण काही आंतरपिकं घेऊ शकतो। या आंतरपिकांच्या मध्ये वांगे असतील, कोबी असेल, त्याचबरोबर फ्लॉवर असेल किंवा कोथिंबीर असेल, यासारखे काही भाजीपाला आपण या पिकामध्ये घेऊ शकतो। त्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये एकतर भर पडते, आणखी त्याचबरोबर रासायनिक खतावरती येणाऱ्या पिकापेक्षा, भाजीपाल्यापेक्षा आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीनं किंवा ज्यावरती रासायनिक खतांचा मारा झालेला नाही असा भाजीपाला आपल्या कुटुंबाला खायला मिळतो। अशा पद्धतीनं सध्याची शेती मी करायला सुरुवात केलेली आहे।